Good morning, students. Today we will solve the MCQs of matrices. Okay, this lesson is very easy. First, our MCQ is choose the correct alternative. If A is equal to 1, 2, 3, 4, adjective of A, 4A minus 3B, then the value of A and B. A आणि B चे आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. स्टुडंट्स तुम्हाला सर्वांना माहिती वगैरे काय करायचं आउटलाइन काढा पहिले फक्त. A इक्वल टू किती सांगा 1 2 आहे, इथे किती आहे 3 4 आहे नाही का, बरोबर आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल, त्याचं पहिल्यापासून तुम्ही मायनस काढा रे. काय काढा, मायनस काढा. M11 काय सांगा मला भाऊ, इथे समोर ठेवलं होते की नाही, किती आलं रे 4 आलं. M12 किती आलं रे, इथे समोर घ्यायचं किती आलं रे 2 आलं. M21 म्हणजे किती हे होईल ते समोर किती बघा लक्षात घ्या. सर M12 किती आलं रे 3 आलं इथे समोरचं ना, आणि 21 म्हणजे पहिल्या समोरचं किती रे 2 आलं. M22 किती आलं रे इथे समोर किती आलेलं आहे 1 आलेलं आहे. ठीक आहे. आता कोफॅक्टर काढायचे. काय काढायचे, कोफॅक्टर्स. कोफॅक्टर्स A11 मग माहिती आहे काय, हे जर कसं असेल इवन असेल काय होतं, साइन चेंज होत नाही. मग हे 1 + 1 किती झालं रे 1 + 1 किती झालं 2 झालं. 2 म्हणजे साइन चेंज होत नाही, जे आहे तेच राहतं. A12 हा ऑड आला. ऑड आला म्हणजे साइन चेंज होतो. ऑड आला की साइन चेंज होतो, इवन आला की साइन चेंज होत नाही. आता A21 म्हणजे 3 आहे, 3 म्हणजे साइन चेंज होतो. त्यानंतर A22 म्हणजे किती रे 4 म्हणजे इवन म्हणजे साइन चेंज होत नाही. आता हे बघा तिकडून तुम्हाला अडजस्ट काढा. काय काढा, तू पहिले फक्त कोफॅक्टर काढून घ्या. कोफॅक्टर कसा असतं रे, A11 A12 A21 A22. ओके. आता A11 हे 2 किती रे 4 - 3 आणि हे किती रे -2 आणि किती आहे 1 असं झालं ते नाही का. adjoint काढताना काय केलं पाहिजे माहिती आहे का, adjoint ऑफ A इक्वल टू तुम्हाला माहिती आहे म्हणून की जे रो असतात ते सॉल्व करायचं. A11 A12 A21 A22 अशा पद्धतीने काय होतं की जे रो आहेत तिथं ते 4 - 3 आणि किती आहे -1 किती आहे 1. मग याची तुलना करायची, कोणासोबत करायची, याच्यासोबत करायची. इथं किती आहे 4 आहे, इथे किती आहे 4, इथे किती -3, इथे किती आहे -3, इथे किती आहे -2 आणि म्हणून A इक्वल टू किती झालं -2 झालं, B इक्वल टू किती झालं 1 झालं. हे की नाही, तुला माहिती आहे सगळे विसरला माहिती आहे ना. हा, आता अशा पद्धतीने तुमचा आन्सर झालेला आहे. हे A आलेलं आहे. कसं करायचं बघा, सुरुवातीला त्याला मी काय करतो रे स्टुडंट्स, पहिले प्रथम इन्व्हर्स काढता येतं का ते पहा. त्याला मी A म्हणतो. A त्याचं नाव दिलेलं आहे A. आपण A किती रे 0 1 1 0 असं आहे की नाही. पहिले प्रथम इन्व्हर्स काढता येतं का नाही काढता येत ते पहिले चेक करा, त्याची चाचपणी करा. मग मी काय करतो, डिटरमिनंट ऑफ A इक्वल टू इथं कारण काढून टाका 0 1 1 0. चला तर याला गुणाकार करावं, किती होतो 0 होतो. आणि याला गुणाकार करा हे मायनस ते 1 होतो. तर किती आलं, याचा अर्थ काय झाला रे A इज नॉट इक्वल टू किती आहे 0 आहे, म्हणजे याचा इन्व्हर्स काढता येतो. ओके. तुम्हाला दोन पद्धतीने काढता येतात. एक तर कशा पद्धतीने, adjoint पद्धतीने, दुसरं कोणतं आहे इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन पद्धतीने काढता येतं. तुम्ही adjoint पद्धतीने काढूया फटाफट होऊन जाते की नाही. प्रत्येक तुम्ही काढता असते तुम्ही काय करणार आहे adjoint पद्धतीने इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन करताय. कोणतं adjoint पद्धतीने. ठीक आहे. A बरोबर किती आहे भाई 0 1 1 0 आहे. M11 हे याच्या समोरचं किती आला रे 0. M12 याच्या समोरचं किती आला रे 1. M21 याच्या समोरचं
या टू किती रे इथे समोर किती रे 0 आला बरोबर आहे. आता काय करायचं a11 म्हणजे किती रे 2 म्हणजे 2 साइन चे होत नाही 1 2 म्हणजे काय होतं साइन चे होतो. तर इथे काय करा या a2 हे नाही a21 काय होतं इथे साइन चे होतो. परत किती आहे रे a22 किती आहे साइन चे तर किती नाही आहे नाही. आता आपल्याला काय करावं लागेल मॅट्रिक्स तयार करा. मॅट्रिक्स मध्ये पहिल्याबद्दल हे लिहावं लागतं किती आलं ते 0 आणि मायनस नंतर हे लिहावं लागतं किती आलं ते -1 आणि 0. आता ॲडजॉइंट म्हणजे काय ॲडजॉइंट म्हणजे काय ॲडजॉइंट म्हणजे ही जे रो आहे ते कॉलम करायचं 0 -1 म्हणजे आहे ते काय करायचं -1 आणि ही रो होती कॉलम केले रो होती काय केले कॉलम केले. मग आपल्याला A इन्व्हर्स फॉर्म्युला आहे A इन्व्हर्स बरोबर 1/* adjoint of A असा आपला फॉर्म्युला आहे. 1 किती रे केलेला आहे -1 आलेला आहे आणि adjoint म्हणजे किती होतं ते 0 -1 -1 आणि हे 0 याचा अर्थ -1 नाही 1/- चा अर्थ -1 आहे -1 ने याला मल्टिप्लाय करा म्हणजे काय होतं रे हे 0 ला काय फरक पडते हे -1 प्लस होतं -1 होतं हे 0 मग 0 1 1 0 0 1 1 0 आन्सर कोणता तुमचा आन्सर आला तुमचा बी. ओके ए बरोबर काय पहा बरं 1 2 2 1 आहे आणि adjoint of A into adjoint of A नाही का कसं बघा ते प्रश्न कसं बघा A into adjoint of A बरोबर A काय आहे तर तुम्हाला एकदा माहिती झालं. आता याचं काय काढा adjoint काढा थोडंसं फास्ट मध्ये काढूया ठीक आहे नाही फास्ट मध्ये काढूया कसं काढायचं बघा M1 कोणते तरी याच्या समोर येतं बरोबर आहे का नाही लगेच A11 काढा A11 किती येतो रे तेच येतो. M12 म्हणजे काय रे हे याच्या समोर काय करे हे A12 किती येतो रे -1 M21 म्हणजे हे याच्या समोरचा काय करे हा येतो बरोबर आहे. A21 किती होतं मग मायनस येतो या टोटो म्हणजे हा त्या समोरचा येतो किती रे 1 ए टोटो किती झाला रे बरोबर चेंज होत नाही. आता काय होतं हे बघा हे मॅट्रिक्स आहे ती झाली मॅट्रिक्स ती झाली ही झाला नाही का कोफॅक्टर झाला कोफॅक्टर हे घेतलं किती रे 1 आणि -2 हे किती रे -2 आणि 1 आणि adjoint करताना काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनो काय केलं पाहिजे इथे रोचे कॉलम केले पाहिजे रोचे काय केले पाहिजे कॉलम केले पाहिजे इथं adjoint. आता त्यांनी तुम्हाला हे दिलेले आहे काय दिलेले आहे तुम्हाला त्यांनी adjoint of A into ADJ is equal to K A म्हणजे काय हे मॅट्रिक्स घ्यायची 1 2 2 1 आणि हे adjoint म्हणजे काय घ्यायचं 1 -2 -2 1 is equal to K I म्हणजे काय 1 0 0 1 असं घ्यायचं. ओके आता रो टू कॉलम हे रो टू कॉलम करायचं बरोबर आहे की नाही इथे रो आहे दोन्ही कॉलमला 1 into 1 काय होतं रे 1 2 into -2 किती होतं रे 4 पहिल्या रोचे पहिला कॉलम 1 पहिल्या दुसरा कॉलम 1 into 2 -2 1 into 2 -2 2 into 1 2 into 1 किती रे -2 नाही का पुन्हा पाहून घ्या सर ते पहिलं -4 येईल तर प्लस होईल ना हो ना एक मिनिट पहिल्या रोनी 1 into 1 1 2 into -2 -2 झालं 1 into 2 -2 झालं आणि 2 into 1 प्लस ते मध्ये +2 सर तिथं पण प्लस मायनस नाही घेतलं एक सेकंड 1 into 1 किती झालं रे 1 झालं ना 2 into -2 आहे
-2 नाच घेत मायनस साइन घेते ना मग त्याच्या तसं नाही. ते असं गुणाकार करायचं होते. गुणाकार करते रूट 2 बाजूला मल्टिप्लाय करते. 1 into 1 1 झाला. 2 into -2 -4 झाला. हां. पहिला रो पहिला कॉलम पहिला टर्म. पहिला रो दुसरा कॉलम दुसरा टर्म. 1 into -2 2 into 1 2 झाला. संपलं काम. इकडे दुसरा 2 into 1 2 झाला. 1 into -2 -2 झाला. 2 into -2 -4 झाला. 1 into 1 हे +1 आलं लक्षात तुमचं. हे बरोबर किती आहे? k आहे. k नी मल्टिप्लाय करा. k into 1 k, k into 0 0, k into 0 0, k into 1 k. ओके. आता काय करा? 1 -4 म्हणजे -3, -2 हे म्हणजे काय झालं? 0. हे किती आलं रे? 0. हे किती आलं रे? किती आलं? -3 आलं नाही का? बरोबर किती आहे रे? k 0 0 k. मला किंमत काढायची आहे कोणाची रे? k ची. याची तुलना याच्याशी म्हणून -3 किती आहे? k आहे. -3 किती आहे? k आहे. आता इथे सोपं काम आहे. एवढं करावं लागतं ते. ओके. आता हे पहा रे. या 11 म्हणजे काय सांगायला पाहू? म्हणजे समोरचं घ्यायचं. किती आलं रे? 1 आलं. डायरेक्टली पुढे लिहितो. काय लिहितो रे? ये 11 आलं. ये 11 किती आलं रे? तेच राहतं. या 12 म्हणजे हे ह्या समोरचा हा घ्यायचा. किती आला रे? 3 आला. इथे किती आला रे? ये 12 म्हणजे -3 झाला. या 21 म्हणजे हा ह्या समोरचा घ्यायचा. किती रे? -4 आहे. आणि या 21 चा साइन चेंज होतो. किती आला रे? +4 झाला. या 22 म्हणजे इथे समोरचा हा 2 झाला. ये 22 म्हणजे काय होतं? साइन चेंज होत नाही. आता परत लक्षात घ्या रे. काय करायचं? जे मॅट्रिक्स आहे म्हणजे मॅट्रिक्स काय लिहायची आणि लिहायची. किती रे? 1 आणि किती रे? -3. हे पाहिजे 4 आणि इथे किती आहे? 2. adjoint of E equal to इथे जी रो आहे तिथे कॉलम करायची. किती रे? 1 -3 आणि इथे किती रे? 4 आणि किती रे? 2 करायचं. ओके. आलं समजलं? चला. बरं. हे आन्सर आहे. तुम्हाला बघा सांगा पाहू. 15 ऑप्शन बी 1 4 कुठाला 1 4 आणि -2 असं पण आलेलं आहे की आलेलं आहे. ओके. आता इकडे या थोडं तुम्ही. ते या रे. त्या मेन प्रॉब्लेम कडे यावं. मेन प्रॉब्लेम काय सांगायला पाहू? 2 - 4 काय झाला? मेन प्रॉब्लेम काय आहे? 2 -4 2 -4 आणि 3 म्हणजे काय चेंज झाला बघा जरा. काय चेंज झाला? साइन साइन चेंज बघा ते हे काय झालं? हे इकडे येतो. हा कॉलम तो तिथेच राहतो. हा इकडे येतो आणि तो तिथेच राहतो आणि याचं काय होतं? साइन. आणि परत काय होतं? इथे किती आहे? 3 किती आहे? 3 1 आहे ना. इकडचा इकडे येतो. 2 into कॉलम इकडचा इकडे येतो. इकडचा इकडे येतो. आणि या दोघांचे साइन चेंज होतात. इकडचा कुठे येतो? इकडे येतो. इकडचा कुठे येतो? इकडे येतो. आणि या दोघांचे काय होतात? साइन चेंज होतात. लक्षात नाही आलं? आलं सर. आलं? हे दोघं बदलत नाही. हे दोघं डायरेक्टली चेंज होतात. हे दोघां कसे राहतात? फक्त त्यांचं काय होतं? साइन बदलतं. आहे की नाही? म्हणून आता तुम्हाला कोणताही मॅट्रिक्स दिला की त्याचा इन्व्हर्स काढा म्हणला की तुम्हाला काढता आला पाहिजे. सोल्युशन सॉल्व्ह न करता. बरोबर आहे का? बरं एक देऊ तुम्हाला मग? बरे द्यायचं का? ते आन्सर कोणता लिहायचं? बी आलं का? बरं.
काम करा. M11 काढायला म्हणे. M11 किती आहे ते समोरचं घ्यायचं. M11 किती आहे समोरचं घ्यायचं ना. मग काढायचं काय के दोन अटेम्प्ट काढायचे ना. अटेम्प्ट काढा बघा. कसं अटेम्प्ट सांगा. M11 किती येतो ते समोरचं ना. 4 4 इथं काही फरक पडत नाही. M12 म्हणजे हा. M12 म्हणजे हा. इथं समोरचा कोणता घ्यायचा रे 3 घ्यायचा. आणि M12 काय झाला साइन चेंज होतो. M21 म्हणजे हा. इथं समोरचा हा घ्यायचा 2 साइन चेंज होतो. M22 म्हणजे हा. इथं समोरचा हा घ्यायचा 1 साइन चेंज होत नाही. आता हे मॅट्रिक्स आले पहा पूर्ण. हे रो याचे 4 3 आणि हे काय घ्यायचं -2 आणि काय घ्यायचं रे 1. आता ॲडजॉइंट काढा. कसं काढणार ॲडजॉइंट ADJ ऑफ A कसं काढणार. हे रो चे पालन करायचे 4 3 -2 आणि 1 हे ॲडजॉइंट झालं. आता तुम्हाला करायचं काय स्टुडंट्स करायचं हे आहे. काय करायचं रे K इंटू बघा हे असं लिहितो A into adjoint of A equal to K into I. what is A? A घेऊन टाका 1 2 3 4 adjoint हे घेऊन टाका 4 -2 -3 1 इथं K घेऊन टाका. I म्हणजे 1 0 0 1 आहे. आहे का नाही. आता काय करा रो टू कॉलम करायचं. रो टू कॉलम 1 into 4 4 घ्यायचं. 2 into -3 -6 1 into 2 -2 झालं. 2 into 1 +2 झालं. 3 into 4 12 झालं. 4 into 3 -12 झालं. 3 into -2 6 झाला. 4 into 1 4 equal to K ने गुणाकार करा. इथं झालं K इथं झालं 0 इथं झालं K. चला रे पुढे आता 4 मधून इकडे -6 केले -2 आणि 0 हे 0 आणि हे -2 equal to K 0 0 K. अशा पद्धतीने K ची किंमत -2 K ची किंमत -2. ओके समजलं का. इनवर्स एक्झिस्ट होत नसेल तर काय असतं माहिती का तुम्हाला. कोण सांगे A इनवर्स एक्झिस्ट केव्हा होत नाही तेव्हा A चा डिटर्मिनंट काढला तर तो किती येतो 0 येतो. तेव्हा काय होत नाही A इनवर्स एक्झिस्ट होत नाही. मग आता सरळ सांगायचं म्हणून सांगायचं काय सांगायचं रे स्टुडंट बघा. तुम्ही असं करतो डिटर्मिनंट ऑफ A हे काय कापा लॅम्बडा 1 -1 - लॅम्बडा आहे की नाही. सांगायचं बट A इनवर्स डज नॉट एक्झिस्ट आणि म्हणून मग सांगायचं डिटर्मिनंट ऑफ A किती होतं रे 0 होतो. आणि मग इथे लिहायचं 0 इथे लिहायचं A इथे लिहायचं लॅम्बडा 1 -1 लॅम्बडा. आता काय करा याचा हे 0 बरोबर बघा याचा गुणाकार करा. लॅम्बडा इंटू लॅम्बडा म्हणजे काय झालं ते -λ² आणि हे मायनस आणि मायनस काय आहे प्लस. हे काय झालं 1 into 1 काय झालं रे 1 झालं. आहे की नाही. याला इकडे घेऊन यावर मोबाईल इकडे घेऊन या लिख दिस या काय झालं रे +1 सकाव -1 किती लॅम्बडा असतं. दोन्ही मायनस गेले 1 किती लॅम्बडा असतं. वर्गमूळ काढा +-1 लॅम्बडा. तर लॅम्बडाची किंमत किती येते +-1 येते. अशा पद्धतीने तुमचं काय झालेलं आहे B ची किंमत आलेली आहे.
हे तुमचं ए आहे cos अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा तर ए टर्म्स काढा. तुम्हाला मी सांगितलेलं आहे पोरांनो, काय सांगितलेलं आहे आपलं उत्तर किती आहे बघा. बघा हे किती आहे आपलं cos अल्फा आहे की नाही, cos अल्फा आणि मायनस sin अल्फा आहे आणि sin अल्फा आणि किती cos अल्फा आहे. तर तुम्हाला मी सांगितलं होतं पहिले सांगितलं त्याला सांगितलं ते पोरांनो इकडचं इकडे आणा, इकडचं इकडे आणा बरोबर आहे की नाही. हे दोन चेंज करून टाका. चेंज करायचं म्हणजे दोन्ही पण cosच आहेत ना, काय चेंज करता हे होतच नाही. हां इकडचं इकडे हे पण सारखेच आहे, हे पण काय रे सारखेच आहे. sin अल्फा आणि किती आहे sin अल्फा. इथला साइन चेंज करा, इकडचा मायनस आहे तर प्लस करा, प्लस आहे तर काय करा मायनस करा. हे तुमचं सरळ बी बरोबर आहे की नाही. मागे सुद्धा प्रॉब्लेम असं करायला पाहिजे, फर्स्ट काढावं गार्डियन काढलं फर्स्ट हे फटाफट फटाफट होतं ते. तर केली का व्हिडिओ. चला बघा एक पोरांनो काय बघा सांगा बरं पाहू काय तो इथे काय लिहिलं होतं मी f ऑफ किती रे f ऑफ अल्फा इक्वल टू किती पोरांनो काय cos अल्फा मायनस किती रे sin अल्फा इथे किती आहे 0 आहे. sin अल्फा cos अल्फा हे 0 हे 0 0 इथे किती आहे 1 आहे. ठीक आहे. आता काय करा तुम्ही आन्सर काढूया, त्याच्या पद्धतीने काढूया आन्सर, अडजॉइंट पद्धतीने काढूया. ओके आता मी काय करतो हे मायनस घेतो, मायनस m11 घेतो नाही का. m11 किती झालं रे हे सोडलं की नाही आपण, हे सोडला आणि हे सोडला, हे मी याला गुणा किती येतो रे cos अल्फा आणि हे मायनस 0 आहे किती आहे म्हणून हे 11 किती झाला cos अल्फा झाला. m12 म्हणजे काय रे हे m12 म्हणजे काय हे सोडलं आणि हे सोडलं, हे आणि हे मी ह्याला बोललो किती आला रे पोरींनो sin अल्फा आला. a12 किती आला रे मायनस sin अल्फा. ओके परत काय होतं पहा, परत काय होतं m13 म्हणजे बघा हे याचा हे सोडलं हे मी याला बोललं 0 हे मी याला बोललं 0 म्हणजे 0 आला. a13 किती आला रे 0 आला. हा तुमचा काय झाला पहिला कॉलम पूर्ण, पहिला रो पूर्ण झाला. दुसरा रो घ्या. दुसरा रो काय आहे स्टुडंट्स, दुसरा रो काय आहे m21 आहे. m21 म्हणजे हे बघा हा रो सोडायचा आणि हा सोडायचा. आता इनी याला बनायचं किती आलं रे मायनस sin अल्फा, इकडं 0 येऊन जातं. काय झालं रे a21 आहे. a21 किती होतं रे हे मायनस sin अल्फा आहे. किती आहे मायनस sin अल्फा आहे. काय होतं इथे साइन चेंज होतो, साइन चेंज होतो. m22 म्हणजे काय रे m22 म्हणजे हे आहे, m22 म्हणजे हे आहे. हे सोडलं आणि हे सोडलं, हे सोडलं आणि हे सोडलं, हे मी ह्याला बोललं sin अल्फा. बाकीचं काही याची गरज नाही. टोटल किती आलं रे sin चेंज होत नाही. त्यानंतर m23 म्हणजे हे इथं काय रे 0 हे सोडलं हे सोडलं, इथे ह्याला बोललं आता हे सोडलं नाही, हे सोडलं हे सोडलं, इथे ह्याला बोललं 0 इथे ह्याला बोललं काय रे 0 येऊन जातं. उत्तर किती आलं हे 0च आहे. इथे किती आलं रे हे टोटल किती आलेलं आहे 0 आलेलं आहे. ठीक आहे नाही. हा झाला पहिला रो, हा झाला दुसरा रो. ठीक आहे नाही. काय म्हटलं लिहिलं नाही तर हां a23 यस. आता काय लिहायचं आहे m31 म्हणजे हे सोडलं हे सोडलं हे आणि हे सोडलं हे सोडलं आणि हे सोडलं नाही का. उरली किती रे हे 4. हे याला बोललं 0 हे याला बोललं 0 तर हे 0 आलं. a31 किती आलं 0. m32 म्हणजे
सोडा, हे सोडा आणि हे सोडा. इथे ह्याला गुणलं 0, इथे ह्याला गुणलं 0. हे पण 0 झालं. हे 3 पण झाले 0. या 3 3 या 3 3 म्हणजे हे आले. हे सोडलं इथे ह्याला गुणलं किती रे, इथे ह्याला गुणलं किती cos स्क्वेअर अल्फा मायनस इथे ह्याला गुणलं किती रे sin स्क्वेअर अल्फा इक्वल टू 1. ही 3 2 3 3 इक्वल किती आहे 1 1. तर 1 झालं ना. sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा किंमत 1 आहे असं दाखवून दिले आपण. अशा पद्धतीने हे तुमचे लक्षात घ्या. हे काय तुमचं एक को फॅक्टर झाले. पहिला रो घ्या, पहिला रो हा घ्यायचा. पहिला रो कोणता आहे cos अल्फा मायनस sin अल्फा आणि हे 0 झालं. हे पहिला रो झाला. परत हे दुसरा रो घ्यायचा. किती आहे दुसरा रो sin अल्फा 0. हे तिसरा रो घ्यायचा 0 0 किती आहे 0 0 1 0 0 1. आता काय करा ॲडजॉइंट काढा. काय काढा रे ॲडजॉइंट काढा. ॲडजॉइंट काढणे म्हणजे काय करणे ते रो चेंज करून टाकणे. काय करायचं रोचं पालन करा. cos अल्फा मायनस sin अल्फा आणि 0. इथे किती आहे sin अल्फा आणि हे 0. इथे किती आहे 0 0 1 असं नाही का. 0 0 बाहेर आलेले ॲडजॉइंट झाले नाही का. आता तुम्हाला माहिती आहे का हे इन्व्हर्स काढण्यासाठी काय करावं लागेल. तुम्हाला डिटरमिनंट काढायला तुम्हाला डिटरमिनंट काढावं लागेल. मग काय करतो मी पहा f ऑफ अल्फाचा मी काय काढतो डिटरमिनंट काढतो. याचे कान कापा किती आलं रे cos अल्फा मायनस sin अल्फा 0 sin अल्फा cos अल्फा आणि इथे किती रे 0 आहे. इथे किती रे 0 0 आणि इथे किती आहे 1 आहे. मग आता आपल्याला काय होतं स्टुडंट हे पहिला घ्या. काय घ्या पहिला cos अल्फा घ्या. हे सोडलं आणि हे सोडलं नाही का. हे सोडलं नाही हे सोडायचं आणि हे सोडायचं. किती उरले इथे याला की नाही किती उरलं फक्त काय येतं cos अल्फा येतो. मधलं येताना मायनस हे मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस. आता हे सोडा आणि हे सोडा. किती ह्याला मल्टिप्लाय करा किती आलं रे sin अल्फा. त्यानंतर प्लस ही 0 घ्या. 0 काय येत नाही उत्तर किती 0 येतं. अशा पद्धतीने cos * cos काय झालं रे cos अल्फा sin अल्फा ही निवड किती होतं रे 1 होतं. मग f ऑफ इन्व्हर्स ऑफ अल्फा f ऑफ काय आहे f ऑफ इन्व्हर्स इक्वल टू काय उत्तर येतं 1 बाय येतं. आणि पुन्हा काय रे ॲडजॉइंट ऑफ काय f ऑफ अल्फा येतो नाही का. अशा पद्धतीने 1/1 इथं काय येतं भाग पूर्ण काय रे cos किती येतं ॲडजॉइंट किती आला cos अल्फा मायनस sin अल्फा 0 sin अल्फा आणि किती येतं रे 0 येतं. 0 0 किती येतं 1 येतं. पहिला आन्सर बाबा काय असतो पहिला किती आन्सर आहे सुरुवातीला cos अल्फा मायनस sin अल्फा 0 sin अल्फा इथे किती आहे रे cos. तिथं m22 ला तुम्ही काय घेतलं. m22 ला ना m22 म्हणजे हेच की हे सोडलं आणि हे सोडलं. हे ह्याला मग ते cos येईल ना. मग cos येईल ना. हे सोडलं कधी हे सोडलं आणि खालचं मधलं हे सोडलं आणि हे सोडलं ना. हां इथे ह्याला बोललं किती आला म्हणजे cos येईल. इथे ह्याला बोललं ना हो cos m22 किती उत्तर येते इथे cos येतं. cost इथे येतं cos अल्फा. इथे किती आलं cos अल्फा. cost अल्फा. इथे आलं cos अल्फा. तर इथे किती येतो रे तिथं पण cost येईल. इथं काय येतं इथं साइन येतो ना. ते साइन बरोबर इथं साइन येतो. ती बरोबर सर्वच त्याच्यावर इथे येतो पापा नाही का. कुठे येतो इथे येतो ना.
cos अल्फा हां तर तिथं पण इथं नाही का हा, ते व्यवस्थित. ती पण cos अल्फा sin इथं cos यस तर पहा आपल्याला रे cos अल्फा मायनस sin अल्फा cos अल्फा आणि इथं रे sin अल्फा चालेल असं कोणता तुमचं बी हे हा यस इनवर्स इथं आणता येतो इथं आणता येतो म्हणजे हे आन्सर बी आहे हे आहे पहिले 0 1 0 1 0 0 आहे 0 0 1 आहे आता काय करा तुम्ही पहा आता तुम्ही याचं इनवर्स काढा त्याचं इनवर्स काय आहे हे तुम्हाला इथे विचारलेलं आहे मग इनवर्स काढण्यासाठी हे बघा रे पुन्हा एकदा स्टुडंट्स काय करा m11 मध्ये हे ठीक आहे हे सोडलं आणि हे सोडलं हे ह्याला गुणलं किती आलं रे 0 हे ह्याला गुणलं किती आलं रे 0 आलं म्हणजे हे 1 1 प्लस 0 झालं चला m12 किती आलं रे m12 तर m12 कुठाला इथं आलं ना इथं आलेलं आहे m12 इथं आलेलं आहे कुठाला तो m12 इथं आला मग हे सोडा आणि हे सोडा हे सोडा आणि काय सोडा हे सोडा तिने ह्याला गुणलं किती आलं रे 1 आलं तिने ह्याला गुणलं किती आलं रे 0 आलं मग हे 1 आलं नाही का तर हे 1 2 किती आलं रे -1 आला m13 किती आला m13 किती आलेला आहे 0 m13 0 आलेला आहे बरोबर आहे की नाही m13 हे लक्षात घ्या m13 म्हणजे जो काही हे आहे आपण हे सोडलं ना हे सोडलं हे सोडलं हे ह्याला गुणा 0 हे ह्याला गुणा 0 म्हणजे m13 किती आलेला आहे 0 आलेला आहे आता पुढे पहा किती आहे पुढे रे m21 म्हणजे हे हा हे आणि हा सोडला हे दोन आणि हे दोन बोलले हे ह्याला बोललं एक आलं म्हणजे 0 आलं एक आलं नाही का हे 21 किती आला रे 21 म्हणजे -1 आला चला m22 म्हणजे हे आणि हे सोडलं हे आणि हे सोडलं हे ह्याला बोललं 0 हे ह्याला बोललं 0 तर किती आलं रे 0 आलं हे 22 किती आलं रे 0 आलं m23 किती आलं m23 चले m23 मध्ये हे तिसरं आणि हे सोडून टाका हे आणि हे ह्याला बोललं 0 हे ह्याला बोललं 0 तर किती आलं रे 0 आलं हे 23 किती आलेलं आहे 0 आलेलं आहे आता पुढे बघा किती आहे m31 आहे किती आहे m31 आहे m31 मध्ये हे सोडलं आणि हे सोडलं हे ह्याला बोललं 0 हे ह्याला बोललं 0 तर हे काय झालं रे 0 0 झालं चला m32 म्हणजे हे आणि हे ह्याला बोललं 0 हे ह्याला बोललं 0 म्हणजे m32 किती आला रे 0 आला m33 हे ह्याला बोललं 0 -1 किती आलं -1 m33 केलेला आहे -1 आलं लक्षात आता काय करा रे आता काय करा मॅट्रिक्स काढा पहिला लिहायचं पहिला रो